रक्षक झाला होता तो देखील याच मैदानामध्ये या विभागामध्ये नक्कीच ते करण्याची संधी मिळाली होती आणि पुन्हा एकदा या सीझनमध्ये देखील संधी मिळाली. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय. जसं म्हणतात ना की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रू बरोबर एकता खिंड लढवतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी जो लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीवरून घोडा जो पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस सोडून आणतो त्याचं नाव धनाजी, आणि जो वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र करून मात्र जो स्वराज्याचं निर्माण करतो त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मॅच क्रमांक 2 मित्रांनो आपण पाहतो डोळ्याच्या समोर. पंचांचा इशारा मी इथे मॅचला होत आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत विजय उदर नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. बॅटिंग लाईनअप मध्ये आपण पाहू शकतोय अमृत आणि साईनाथ हे 2 खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने स्लाइस केला जात आहे. पॉइंटला फिल्डर तिकडे पाहतोय आपण, चेंडूला फोल्ड करतात आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर संघाचं धाव फलक 1 या आकड्याने ओपन केलं जाते, खातं हे खोललं जात आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं इकडे तर ज्या धाव फलकाचा जर विचार करायचा झाला तर मग 3 ओव्हर, आणि या 3 ओव्हरमध्ये धाव फलक योग्य रीतीने मात्र मेंटेन करायचा असेल प्रथम बॅटिंग करत असताना. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बॉडी रोल करून मात्र शॉट एक्झिक्यूट करायचा होता. विकेट किपर थोडेसे नाराज होताना आपल्याला बघायला मिळाले. का? कारण की नक्कीच त्याने चेंडूला फील्ड केला होता परंतु बॅकअप देण्यासाठी कोणता खेळाडू नव्हता. ती नाराजगी मात्र त्याने साफ दर्शवली गेली आहे. फलकावर जर आपण नजर टाकली तर 17 जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा शरीरापासून दूर जात असताना गोलंदाजाची लाईन पाहायला मिळाली थोडीशी वाईड लाईनच्या बाहेर, त्यामुळे बेनिफिट पाहिलं तर बॅटरच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. हा पहिला ओव्हर खास करून मॅन्डेटरी पॉवर प्ले, पॉवरफुल बॅटिंग ही करण्याची क्षमता दर्शवावी लागेल. चांगलं कॅपेबल क्रिकेट हे खेळावं लागेल. याही वेळेला आपण पाहू शकतोय प्ले अँड मिस, मात्र विकेट किपर चेंडूशी खेळत आहेत. भरपूर वेळ झाला मात्र स्ट्रगल करत होते परंतु एक हलकीशी संधी जी प्राप्त झाली होती परंतु ती मात्र पकडता आली नाही आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की चांगलं नियंत्रण, एक वाईट जर चेंडू बाजूला सोडला तर चांगली गोलंदाजी डोळ्याच्या समोर त्याने पेश केले. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक चांगल्या रीतीने मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला रोखलंय. समोरच्या दिशेने पाहतोय आपण चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे एका टप्प्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. ग्रेट फिल्डिंग वर्क पाहायला मिळालंय. चेंडूला स्टॉप केलंय. तत्पूर्वी मात्र बॅटर मात्र धावा जोडण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता इथे चांगल्या प्रकारे धावा या जोडल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट हा पाहायला मिळतोय आणि 3 धावा मात्र इथे जोडल्या जात आहेत. पंच देखील आपण पाहतोय की नक्कीच इन्व्हॉल्व झालेत की ते ह्या धावा वाचवल्यात की नाही ते निरीक्षण करण्यासाठी. एफर्ट्स आपण पाहिलं तर फिल्डरचं छान आपल्याला जरूर बघायला मिळाले. पुन्हा एकदा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये चेक करूया आणि इट्स ओके सेफ. चांगल्या प्रकारे फिल्डिंग, 1 धाव वाचवले आपल्या टीमसाठी. साईनाथसाठी हा बॉल समोर खेळलाय. बॉलरच्या डोक्यावरून फिल्डर आले तिकडे. धाव मात्र आपण पाहिली तर 1 जोडली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर अमृत पर्यटन मला सांगतायत 5, म्हणजे अंतिमचा चेंडू असेल या मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हरमध्ये. खास करून आपण पाहिलं तर मग इथे किती धावा बनवल्या जातील. चांगली लाईन पाहायला मिळत आहे. ऑफस्टम्पची लाईन योग्य ती गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सुरुवात आपण पाहिली तर मिळालेली आहे. कानाई स्पोर्ट्स डे साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी टीम जी गोखिवरे विभागातून बिलॉंग करणारी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये 7 धावा, बिनबाद 7.
आपण पाहिलं तर मग ही सुरुवात मिळाली आहे, परंतु या सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. करण्यामध्ये यश मिळेल का प्रत्यक्षात पाहूया. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण पाहिलं फील्डचं मात्र जे बंधन होतं ते मात्र शिथिल झालंय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालं. सध्या तरी आपण बघितलं तर क्रिकेटचा मात्र आपण पाहिला जर जो रंग मात्र चढला गेला आहे, कारण की क्रिकेटच्या रंगामध्ये आपण पाहिलं तर मग अनेक ठिकाणी अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या आपल्याला डोळ्याच्या समोर प्रत्यक्षात बघायला मिळत आहेत आणि त्याच फॉर्मॅटमध्ये आपण जर बघितलं तर ISPLचा फॉर्मॅट देखील पाहतोय. त्याच नंतर आपण पाहिलं की मग T20 वर्ल्ड कप आणि तो वर्ल्ड कप देखील आपल्याला जवळ येताना बघायला मिळतोय, कारण की सध्या तरी भारतीय संघाचा फॉर्म जर बघितला ना तर 2 बॅटर कर्तन काल ठरले गेलेत. ईशान किशन आणि अभिषेक शर्मा. जबरदस्त खेळ त्यांचा देखील राहतोय. जास्त वेग घेतला जातोय प्लीज फिल्डिंगमध्ये. बघा पंच आमच्याकडे देखील आपण पाहिलं तर मग सूचना देता येईल, कारण की वेळेचं बंधन असेल मित्रांनो. जास्त वेळ तुम्ही खर्च करू शकत नाही. ऑलरेडी आपण पाहिलं तर मग मॅचेस लेट सुरू झाले, त्यामुळे वेळ जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. ही रिक्वेस्ट असेल प्रत्येक टीमला. कैलास नंबर 2 चा गोलंदाज ऑन साईडला आपल्याकडे साईने चेंडूला वळवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय आपण 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, मात्र नेमकं काय घडलं जातंय. हा ना तू मै या वेळेला आपण पाहिलं तर थोडासा लेझीपणा पाहायला मिळाला आणि बॅटर मात्र इथे आपण पाहिलं पॉपिंग क्रेज तर या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहू शकतोय रन आउट घेतलं जात आहे आणि 9 या आकड्यावर आपण पाहिलं तर मग पहिला धक्का जो दिला जातोय बॅटिंग करणारी टीम कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या टीमला. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅटर राहत आहेत आता 3 नंबर क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी मिस्टर अजित हिलिम यांना पाहतोय आपण. नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी आले. धावसंख्या जर आपण पाहिली तर डोळ्याच्या समोर आपल्याला जी बघायला मिळाली आहे 9. गोलंदाज आपण बघितलं तर कैलास वज्रे एक चांगली गोलंदाजी करतोय. हा फुलर लेंथ होती पूर्णपणे बॅटरने मिस केले जाते. मेजवानी मिळते इथे परंतु स्वीकारली जात नाहीये. या मैदानावर तुम्हाला एक चांगलं क्रिकेट जर खेळायचं असेल, आजच्या दिवसामध्ये आपल्या नावाचा आपल्या संघाचा इम्पॅक्ट दर्शवायचा असेल ना, तर प्रत्येक चेंडूवर चांगल्या प्रकारे बॅटिंग करण्याची क्षमता दर्शवावी लागेल. सध्या तरी आपण पाहिलं तर ते करत असताना बॅटर मात्र तितके यशस्वी नाही झालेत. योग्य रीतीने आपण पाहतोय या वेळेला गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. चेंडूला स्टॉप केलंय. एकच धाव मिळेल. एका धाव्याने संघाची टोटल मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 10 या आकड्यावर डबल डिजिट मध्ये धाव फलक आलाय, परंतु इथे पोहोचत असताना चेंडू आपण पाहिलं तर किती घेतलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 4 म्हणजे जवळजवळ 10 चेंडूमध्ये 10 धावा या फलकावर लगावल्या गेल्यात. फुलटॉस चेंडूची मॅच माणी दिली आहे, परंतु आपण पाहिलं तर स्वीकारता आलं नाहीये. फिल्डर आले तिकडे. फिल्डरच्या माध्यमातून आपण पाहिलं झेल कन्वर्ट झाला नाहीये, परंतु बाउंड्रीच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. 3 धावा आपण पाहिलं तर जोडल्या गेल्या. 3 धावांनी संघाच्या टोटलमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. धावफलक 13च्या घरामध्ये इंटर होताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकातील चेंडू झालेत कंप्लीट 5. अंतिमचा चेंडू असेल. कैलास यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत एकही बाउंड्री आलेली नाही आहे. बघा आत्तापर्यंत एक कॉमन गोष्ट आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजेच बाउंड्री. ती एकही मिळालेली नाही आहे. आता ती बाउंड्री कशी येईल, कुठून येईल, तो विचार करावा लागेल. समोरच्या दिशेने फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लेफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि पाहतो या वेळेला जो दुष्काळ होता बाउंड्रीचा अखेरीस तो मात्र संपला. मिसफिल्डच्या साहाय्याने मात्र आपण पाहिलं तर या वेळेला चौकार मिळाला आणि या चौकारानं टीमची टोटल वाढत असताना पाहायला मिळाली आहे. टोटल पोहोचले गेले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 17 धावा या पलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरच्या खेळानंतर 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. या 6 चेंडूमध्ये किती धावा मात्र आपण पाहिल्या तर पलकावर जोडल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केलं
केलं जाणार आहेत, कारण की 2 ओव्हरमध्ये 17 आले आहेत, परंतु त्या 17मध्ये आपण पाहिला तर आणखीन प्लस चांगल्या रीतीने कराव्या लागतील. पाहूया किती धावा केल्या जातील शेवटच्या षटकामध्ये आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. जाऊया आमचे डीजे ऑपरेटर महेंद्र पवार यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आमच्या कोणी पूजा करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल. आमच्या कोणी पूजा करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल. 18 काड्या शिकेल भगत ना भूतात त्याला नंगून पलट ना. दयानंद आले तर डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल मात्र खेळला गेला. पहिल्या बॉलवर दयानंद यांच्या 2 धावा जोडल्या गेल्यात. बॅटर आपण बघितले तर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित यांना पाहतोय आपण. चांगल्या प्रकारे आता मात्र त्यांना एक गुड फिनिशियरची भूमिका असते ना ती पूर्ण करावी लागेल. हो, कारण की जेव्हा तुम्ही एक आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळतायत ना, मग जेव्हा सुरुवात असतो आणि शेवट, या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. मिस केल्या गेल्या यावेळेला आपण पाहू शकतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि हा धाव घेण्याचा प्रयत्न नाहक ठरत असताना कीपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, चांगला थ्रो पाहायला मिळालाय, डायरेक्ट हिट पाहायला मिळालाय आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर परताना पाहायला मिळेल. साईनाथ आउट. आमच्यावर कोणी भूता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. आमच्यावर कोणी भूता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. करणी केले आमच्यावर फुल ना भगत नांगला पावरफुल ना भगत नांगला पावरफुल. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेला आहे मिस्टर कृष्णा, ज्याला आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. हा बॉल पाहिला आपण. चांगल्या टप्प्यावर पिचिंग केलाय. सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जात असताना पाहायला मिळालाय. आलेला हा डॉट बॉल. एकूण आतापर्यंत 3ऱ्या ओव्हरचे जे बॉल आपण पाहिले फेकून झाले 3, म्हणजे 3 बॉलचा खेळ शेष आहे. या 3 बॉलमध्ये पण पाहिला तर मग किती धावा येतील? 19 तर डोळ्याच्या समोर आपण पाहिल्यात. हा देखील बॉल मात्र वळवला जातोय. थोडासा ऑफस्टंपवर पडल्यानंतर बाहेर वळतोय. चांगली गोलंदाजीचं उदाहरण पेश करत असताना आपण पाहिला गोलंदाज दयानंद धोदडे आपल्या गोलंदाजीमध्ये आपली क्षमता, आपलं कार्य योग्य रीतीने पूर्ण करत असताना पूर्णपणे आपण पाहिला तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमला रोखण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. पुन्हा एकदा चांगली लेंथ, चांगल्या टप्प्यावर, चांगल्या नियंत्रणामध्ये हे गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय. खास करून डेट ओव्हरमध्ये चांगला रिदमने हाताळतोय. कारण की बघा, रनअप तितका लॉंग नाही आहे, परंतु रिदम कंट्रोल गोलंदाजीमध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी ही त्यांची पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 19. शेवटचा चेंडू आणि हा हवेत उडवलाय. कीपर आले. कीपरची चुकी पाहायला मिळाली. झेल तर त्यांना मिळाली नाहीये, परंतु एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅटरने दर्शवला गेला, परंतु दुसरा प्रयत्न आपण पाहिला तर यशस्वी इथे होताना पाहायला मिळणार नाहीये. कारण की इकडे एकच धाव मिळेल आणि एका धावेने टीमचं टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर 20 धावा पाहायला मिळाल्यात आणि 21 धाव्यांचं एक छोटंसं लक्ष हे उभं केलं गेलंय. म्हणजे 18 मध्ये आपण पाहिलं तर मग 20 झालेत आणि 21 धावा. कॅल्क्युलेट क्रिकेट जर आपण बघितलं ना तर या मैदानावर आपण पाहू शकतो इम्पॅक्टफुल कामगिरी करायची असेल तर माइंड गेम खेळावं लागेल. त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग चांगल्या बॅटरला चांगलं तंत्र अवगत करावं लागेल. चांगल्या प्रकारे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळायला हवेत, परंतु तसं सध्या तरी चित्र काही पाहायला मिळालं नाही आहे. कणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या टीमच्या माध्यमातून संयुक्त स्पोर्ट्स फादरवाडी टीमची गोलंदाज जातात. प्रत्यक्षात आपण जाणार आहोत चेसिंगकडे. तत्पूर्वी जाणार आहोत आमचे डीजे ऑपरेटर महेंद्र पवार यांच्याकडे. एक गाणं ऐकणार आहोत मित्रांनो आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑन चेसिंगला मैदानाच्या आतमध्ये या सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषकामध्ये आपण येणार आहोत.
नजर चढेल आमच्यावर कोणी भुता करेल ना बायकोची माझी नजर चढेल करणी केले आमच्यावर फुल ना भगत नांगला पावरफुल ना भगत नांगला पावरफुल काय करू माय करू आला भूत झाली झोंबी तुझी माझी ताकद डोंगरा एवढी भूत काय सांग नाही अंडा ना एडी शिवाय काय मांग नाही पेटवली एडी ना मारली उडी हातातली पुरा ठेवली खाली ना भूत संग तलप लागली धेर थोडी दान बघत घेतलाय तू खरे रूपात आलाय तू दान थँक्यू बघत सो व्हेरी मच घेतलाय तू खरे रूपात सध्या तरी आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये धावा चेसिंग करायचे आहेत पुन्हा एकदा वेळ दुपारची 12 वाजलेत कंप्लीट घड्याळामध्ये आणि या दुपारच्या सत्रामध्ये आमचे जे खेळाडू आमचे पाहुणे आणि VTSA चे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक त्यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये आम्ही करतोय मनापासून स्वागत प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच क्रमांक 2 जो मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे तिथे धावा चेस करायचे आहेत 21-18 चेंडूमध्ये 21 धावा आज आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 चा हा नेत्रदिव भव्य दिव्य हा सोहळा या ससूनगरच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा आज या स्पर्धेचा पहिला दिवस हलका हाफ म्हणजे लोक गटातील संघांना आज मात्र प्राधान्य दिलं गेलं या पहिल्या दिवसामध्ये आणि या पहिल्या दिवसामध्ये ज्या खेळाचा मात्र आपण पाहिला नजारा मात्र पेश करत असताना आत्तापर्यंत गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिले तर मग छान झाली आहे जाऊया आता चेसिंगला सुरुवात झाली आहे बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितले तर गोलंदाज मिस्टर साईनाथ त्यांचा पहिला जो बॉल आपल्याला येताना बघायला मिळाला तो लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि तिथे आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा धावा एक्स्ट्रा रन्स इथे जोडल्या जात आहेत बघा तुमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं तर भरपूर कमी आहेत आणि कमीमध्ये आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे कमीत कमी खर्च करायचा प्रत्येक गोलंदाजाला जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर परंतु पहिला जो बॉल हाताळला गेला एक्स्ट्रा धाव एक्स्ट्रा रन्स फुल टॉस फ्लिक केला जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग एक धाव कंप्लीट धाव फलक पोहोचले गेले 2-3च्या घरामध्ये कारण की पहिली वाईट त्यानंतर 22 त्यानंतर इथे बॅटरच्या बॅटमधून आलेली एक धाव हे 2 बॅटर्स आपण बघितले तर एका बाजूने विजय आहे दुसऱ्या बाजूने दिनेश चांगली हिटिंगची ॲबिलिटी आहे डाऊन दिले एक हा चेंडू पुन्हा एकदा फेकला जातोय पाहिला आपण तर मग वाईट क्रमांक 2 या ओव्हरमध्ये या प्रकारची जर गोलंदाजी झाली तर मला तरी वाटतंय की हा मॅच आहे ना कदाचित 2 ओव्हरमध्ये संपू शकतोय कारण की या दोन्ही टीम्सचा जर उल्लेख करायचा झाला ना तर पहिल्या इनिंगमध्ये कमी धावा त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम हवी होऊ शकते 2 ओव्हरमध्ये बघा पुन्हा एकदा तीच गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे सध्या तरी वेळ घड्याळामध्ये आपण बघितलं तर मग 12 वाजून जी झालेली कंप्लीट 2 मिनिटं आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये पंचांना थोडंसं एक्सरसाइज करावं लागतं त्याचं कारण काय आहे कारण की गोलंदाजी तशी होती आहे साधारण गोलंदाजी म्हणू शकते आपण आता आपण पाहिला राऊंड बदलला गेला होता गोलंदाजाने आणि तेच कारण आपण पाहू शकतोय थोडंसं आपण पाहिलं तर मध्ये येणारा चेंडू होता बॅटरच्या उद्देशानं आपण पाहिलं तर अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे लाईन मिस केली आहे आणि पंचांनी मात्र वेळ न दर्शवता सरळ बोट आकाशामध्ये उंचावलं याचाच अर्थ की फलंदाज इथे LBW चा ठरतोय शिकार आणि पहिला धक्का दिला जातोय साई एकता फादरवाडी संघाला
थँक्यू डीजे. बघा ज्याप्रमाणे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघितलं गेले की कशा प्रकारे गोलंदाजाने एंड बदलला गेला आणि त्याच नंतर आपण पाहू शकतोय एक चांगला म्हणजे एक लेफ्टी बॅटरसाठी आपण पाहू शकतो जी लाईन मिळत नव्हती ना ती मिळवली गेली आहे आणि ही विचारधारा असायला हवी. जर तुम्ही आपण पाहू शकतोय गोलंदाजीमध्ये बदलाव जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाहीये. हे चित्र बघायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मिस्टर दयानंद आलेत परंतु बॉलर आता मात्र साईनाथ चांगली लेंथ हाताळतोय. बघा बॅटरचा इंटेंट काय होता तर मग फुलटॉस चेंडू होता तो कन्वर्ट करण्याची संधी मात्र प्राप्त नाही केली आहे. धाव फलक 5. आतापर्यंत जर आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ होताना पाहायला मिळालाय. 5 धावा 1 गडी. फुलटॉस चेंडू मेजवानी दिलाय परिपक्वरित्या बॅटवर घेतलंय चेंडूला आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र पोहोचवण्याचं कार्य केलंय आणि चेंडू पाहता पाहता निघून चाललाय सीमालेशा पलीकडे. 4 धावांसाठी हा येताना पाहायला मिळतोय. A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. बघा दुसरा फलंदाज बाद होताना बघायला मिळाला. ॲक्शन रिव्ह्यूमध्ये आपण जर बघितलं तर काय नेमकं झालं होतं की बॅटर ज्याप्रमाणे आपण पाहतोय की फुलटॉस हा चेंडू त्यांच्यासाठी होता परंतु तिथून मिस झाल्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून आपण बघितलं की दुसऱ्या बाजूने नेमकं जर आपण बघितलं तर धाव घेण्याचे प्रयत्न ते अपयशी राहिले. ऑन साईडला चेंडूला वळवला जात आहे. मनगडाच्या सहाय्याने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होताना बघायला मिळाले. बॅकअप मात्र आपण पाहतोय होतंय का थोडीशी आपण पाहिलं तर धावपळ मात्र नक्कीच झाली होती परंतु धाव मात्र जोडली गेली आहे या चेंडूमध्ये. एकूण आपण जर बघितलं तर 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि धाव फळकावर 21 धावांचा पाठलाग करत असताना धावा जोडल्या गेल्यात 10. 12 चेंडूचा खेळ आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज ही प्रत्यक्षात या मॅचमध्ये आहे. या धावा कशा प्रकारे चेस केला जात आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी जाणार आहोत पुन्हा एकदा आमचे डीजे ऑपरेटर यांच्याकडे गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषकामध्ये पुनरागमन करणार आहोत. वर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर. संजय 11 नागले हा संघ देखील आपण पाहिला तर मग इथे दाखल होतोय. एक चांगला संघ नागले सांगितलं तर मग एक चांगला गाव डोळ्याच्या समोर येतोय. बॉल हवेत पाहतोय भरपूर उंच आहे. फिल्डर येतील का 1 2 3 4 खेळाडू आले होते तिथे परंतु त्यांच्यामध्ये चेंडू पडलाय. भरपूर वेळ होता भरपूर संधी होती. पुढचा चेंडू पाहतोय आपण. फिल्डर लेंथ बॅटरचे पाय मात्र चालत नाहीये त्याचा फायदा मिळतोय बॉलरला. बघा इकडे जास्त असतं डॉट चेंडू जास्त असतं पण पाहिले तर मग विकेट जर आली आहे ना तर ह्या धावा तुम्ही ज्या सोप्या वाटतायत ना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी त्या थोड्याशा कठीण होऊ शकतायत. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय नंबर 2चा स्पेल ज्याच्या हातामध्ये सोपवलाय. बॅटच्या रडार मध्ये लॉफ्ट केलाय. उंची जास्त आहे परंतु लांबी कमी परंतु फिल्डरची मिळत नाहीये हमी आणि इकडे आपण पाहिलं तर मग झेल ड्रॉप झाली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग क्रिकेटचा हरण संग्राम जो आपल्याला बघायला मिळतोय. सध्या तरी
जो शिंगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय का, तर 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटरने प्रयत्न केले, मात्र आपण पाहू शकतो विकेट कीपर चुकले, थर्डमॅनचे खेळाडू चुकले. चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेने, स्लो झालाय, थांबलाय. धावा मात्र घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या पोहोचली गेली आहे. या 2 आकड्यांनी आपण पाहिले तर 15च्या घरामध्ये 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आतापर्यंत जर आपण बघितलं तर एक गोष्ट जी पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण ते आपण पाहिलं तर छान झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षण जर तुम्ही छान केलं तर तुम्ही लो टोटलचा मॅच देखील एक हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकताय, परंतु सध्या तरी ते आपल्याला बघायला मिळालं नाहीये. फटका पुन्हा एकदा हवेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकेट किपर फेम मध्ये मात्र या वेळेला मात्र आपण पाहिलं झेल कन्वर्ट केला जाईल आणि महत्वाच्या क्षणाला धक्का दिला जातोय. चेसिंग करत असताना सायकता स्पोर्ट्स फादरवाडी टीम आपण पाहिली आहे तर 21 धावा करताना देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळते. बघा डोळ्याच्या समोर 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. दयानंद बाद झाले त्या क्षणाला. दयानंद एक चांगले बॅटर होते, परंतु ते बाद झाल्यानंतर थोडंसं मात्र आपण पाहिलं की परिस्थिती आपण पाहिली आहे तर हातामध्ये आहे, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर बॉलिंग करणारी टीम देखील या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. प्रयत्नाची पराकाष्ठा कोण करेल, छान प्रकारे आपण पाहिले क्रिकेट कोण खेळेल आणि कोणता संघ या मॅचला जिंकेल पाहूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले बॅटिंग करण्यासाठी. कैलास वजरे नावाचे बॅटर. बघा इथे आपण जर टार्गेट बघितलं ना, आता डोळ्याच्या समोर आहे 7 चेंडू आणि 6 म्हणजे 21चं टार्गेट. पलकावर आपण बघितलं तर 15 धावा झाल्या आहेत आणि त्यामुळेच आता आपण पाहिलं तर मॅच अशी झाली आहे की 6 चेंडू आणि 6 धावा. बघा आपण पाहिलं तर मग आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्क्वेअर लीग क्षेत्र फोल्डर तिकडे पोहोचले गेले. 2 धावा इझिली कंप्लीट या प्रकारे धावा येत आहेत. मॅच आपण पाहिली आहे तर सोप्या पद्धतीने आपण पाहिलं तर मग आता बॅटिंग करणारी टीम जिंकू शकेल आणि हे चित्र डोळ्याच्या समोर येत आहे. बघा 19 वर पोहोचले. धावफलक आता 2 धाव्यांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 4. सोप्या पद्धतीने आपण पाहिलं तर मग आता चेसिंग शक्य झालंय. त्याचं कारण फिल्डिंग पाहिलं आपण तर फाईन लेगच्या डोक्यावरून फटका मात्र सजवला जातोय. मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी आणि हा विजयी स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय. सामना फिनिश केला जातोय. सामना जिंकला गेलाय. पाहिलं आपण टीम सायकता स्पोर्ट्सचा फादरवाडी ज्या टीमने मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं विजय मिळवला गेलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला गेलाय. तर रिक्वेस्ट करतोय मी शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने प्रस्थान करा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण लगेचच वितरित करणार आहोत. आणि खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अपडेट पोहोचलं गेलं आहे की दयानंद ठरतो या मॅचचा हिरो.